श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे, ज्यांची मुली स्कूलमध्ये आहेत, कॉलेजेसमध्ये आहेत, त्यांना अभ्यासामध्ये मन लागण्यासाठी वाचलेलं, लिहिलेलं जे काही शिकवलेलं आहे शिक्षकांनी ते लक्षात राहण्यासाठी एक छोटासा मंत्र आपल्याला रोज बोलायचा आहे 108 वेळेला. आणि रोज तुळशीची पाने खायची आहेत 6-7. या उपायाने आपल्याला या मंत्र जप केल्याने आपल्याला चांगला फायदा होणार आहे. आपण हा छोटासा उपाय आहे करून जर बघितला तर नक्कीच आपल्याला याचे अनेक जास्त फायदे होणार आहेत. तर तो मंत्र काय आहेत व कसा बोलायचा आहे, कसं हे करायचं आहे, जप करायचं आहे ते मी सांगते. ज्यांची मुली अभ्यासात प्रगती करावी, आपल्या चांगल्या मार्कांनी पास व्हावी असं वाटत असेल त्यांनी मी सांगते त्या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्र आपण लिहून देखील घेऊ शकतो. ओम वद वद वाग्वादिनी स्वाहा. परत एकदा सांगते. ओम वद वद वाग्वादिनी स्वाहा. हा मंत्र प्रत्येक विद्यार्थ्याने रोज 108 वेळेला जप करायचा आहे. म्हणजे तुळशीची पानं अगोदर खायची, आपल्याला तोंडामध्ये धरायची आहेत किंवा खायची आहेत आणि त्यानंतर हा मंत्राचे पठण आपल्याला 108 वेळेला न चुकता करायचे आहे. तुम्ही हा मंत्र जप म्हणजे कधीही करू शकता, सकाळ संध्याकाळ दुपार जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विद्यार्थ्यांनी या मंत्राचे जप करायचे आहे. आपण जो मंत्र सांगितलेला आहे तो मंत्राचा जप करायचा अगोदर आणि नंतर अभ्यासाला बसायचे. अभ्यासामध्ये आपण जे काही वाचलेलं आहे, आपण लिहिताना पण वाचन करतो अगोदर आणि मग लिहितो, ते लक्षात राहते, स्मरणशक्ती वाढते. मंत्राबरोबर अभ्यास करणे हेही महत्त्वाचे आहे. तरच आपल्याला या मंत्राचा प्रभाव दिसतो. नाहीतर मग फक्त मंत्र पठण करण्याला करायचं सांगितलेलं आहे, मग तेवढाच मंत्र पठण करायचा आणि अभ्यास करायचा नाही, वाचन करायचं नाही, प्रॅक्टिस करायची नाही, तर याचा काही फायदा होत नाही. तर आपण वाचन करायचं आहे. लिखाण करताना पण वाचन होतं. जेव्हा शिक्षक त्यावेळेला देखील आपल्याला शिक्षक जे काही शिकवत आहे ते नीट ध्यानपूर्वक ऐकायचं आहे. ते जे शिकवतील, जे सांगतील, बरेच शिक्षक काही टिप्स देतात, म्हणजे लक्षात राहण्यासाठी छोटे छोटे एक्झाम्पल्स देतात मुलांच्या एखादी गोष्ट लक्षात राहण्यासाठी. ते आपण व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकायचं आहे. जेव्हा ते सांगत असतात तेव्हा छोट्या टिप्स काढून रायटिंग पण करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपण हा उपाय करावा. नाहीतर तुम्ही अभ्यास करणार नाही आणि फक्त म्हणाल की नाही मी तर मंत्रपठण केलं होतं, व्यवस्थित केलं होतं, रोज केलं होतं आणि मग तरी माझ्या लक्षात का नाही आहे. लक्षात राहण्यासाठी या दोन्ही गोष्टी बरोबरीने करायच्या आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.